महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना वेळ मिळायला हवा होता। भाजप आमदार संजय केनेकर यांनी हे वक्तव्य केलंय। बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिका निवडणूक जाहीर झालेली आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्येच म्हणजे तब्बल 1 महिन्यानंतर ही निवडणूक लागू होतीये। काय सांगाल? अनेक दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होते, अखेर निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे, काय भावना? निश्चितपणे निवडणूक 10 वर्षानंतर ही निवडणूक लागते। छत्रपती संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्यातील विविध महानगरामध्ये या निवडणुकीची प्रतीक्षेत प्रत्येक कार्यकर्ता होतो। वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता निश्चितपणे निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत येण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे एकदाच्या निवडणुकीमध्ये शहराच्या विकासाच्या भूमिकेला घेऊन कार्यकर्ता आज फार आनंदात आहे। आज निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यानंतरही सगळे कार्यकर्ते आपल्या प्रचाराला लागलेले आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला संभाजीनगर शहरामध्ये मिळतो। निश्चितपणे काही तांत्रिक अडचणीमुळं ज्या पद्धतीने वेळ महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मिळायला पाहिजे होता, तो मिळू नाही शकला। परंतु एक सांगतो की यावेळेसची निवडणूक ही कार्यकर्त्यापेक्षा कमळावर चालणार आहे। कारण शेवटी ज्या पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामं झाली, ज्या विचाराच्या माध्यमातून लोकांची कामं झाली, त्या विचाराला त्या पक्षाला खऱ्या अर्थानं लोक प्राधान्य देणार आहे आणि त्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाच्या चिन्हावर आहे हे फार मोठ्या चांगल्या पद्धतीने बघितलं जाईल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। सांगली पालिकेसाठी मविया एकत्रित लढणार आहे। जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटलांनी या संदर्भात घोषणा केली आहे। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे जाहीर केलं आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित किंवा जे कोणी आमच्याबरोबर या आमच्या आघाडीच्या मध्ये सहभागी होतील त्या सर्व पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे। आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे। महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल। नाही, आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते सन्मान्य जयंतराव पाटील साहेबांनी आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार विशालजींनी आज काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक ठाम भूमिका घेतलेली आहे। येणारी सांगली महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष म्हणून एकत्रित ताकदीने लढणार आहोत। सांगली शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न जे मागच्या 5 वर्षाच्या कालावधीत राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असताना सुद्धा जे सुटले गेले नाहीत प्रश्न, हे प्रश्न घेऊनच आम्ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।